कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारा पाहिजे सराईत आरोपी गजाआड. भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. भद्रकाली पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार सतीश साळुंखे व पथक यांना पोलीस ठाणे अभिलेखावरील मागील 2 महिन्यांपासून फरार असलेला भद्रकाली पोलीस ठाणे गुन्ह्यातील सराईत आरोपी अजय खाडे हा गावठी बनावटीचे पिस्तूल कट्टा कमरेला लावून शीतळादेवी मंदिर ते संत गाडगेबाबा धर्मशाळा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ भद्रकाली नाशिक येथे उभा आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. भद्रकाली पोलीस अधिकाऱ्यांनी शीतळादेवी मंदिर ते संत गाडगेबाबा धर्मशाळा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ भद्रकाली नाशिक येथे गेले असता त्या ठिकाणी पोलीस ठाणे अभिलेखावरील आरोपी अजय खाडे हा पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने पकडून सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तूल कट्टा, 2 जिवंत काडतुसे असा एकूण 37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो ताब्यात घेण्यात आला. तसेच इसम नामे श्रीजय उर्फ गौरव संजय खाडे वय 28 वर्षे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार हे करीत आहेत. सदरची कामगिरी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार सतीश साळुंखे, पोलीस हवालदार कयूम सय्यद, पोलीस हवालदार अविनाश जुंद्रे, पोलीस हवालदार प्रभाकर आहेर, पोलीस शिपाई निलेश विखे, पोलीस शिपाई अविनाश थेटे, पोलीस शिपाई गुरुदादा गांगुर्डे, पोलीस शिपाई 146 नारायण गवडी, पोलीस हवालदार नरेंद्र जाधव, पोलीस हवालदार संतोष काकड, पोलीस हवालदार विकास कंदिलकर, पोलीस हवालदार संदीप शेळके, पोलीस शिपाई जितेंद्र पवार, पोलीस शिपाई जावेद शेख, पोलीस शिपाई तौसिफ सय्यद अशांनी पार पाडली आहे. भद्रकाली पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हा क्रमांक 156/2026 या गुन्ह्यातील गाड्यांच्या काचा फोडणारा आरोपी श्रीजय संजय खाडे हा मागील काही दिवसापासून फरार होता. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी सदर आरोपी लवकरात लवकर अरेस्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मागील काही दिवसापासून सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा गुन्हा घडल्यापासून इंदोर या ठिकाणी पळून गेले असल्याची, पसार झाले असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे आज रोजी भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार कयूम शेख यांना मिळालेल्या कयूम सय्यद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सदर आरोपी हा शीतळादेवी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर आरोपीतास आज रोजी भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतेवेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा आणि त्या गावठी कट्ट्यामध्ये मॅगझिनमध्ये 2 जिवंत राऊंड सापडून आलेले आहे. त्यामुळे त्यास भद्रकाली पोलीस ठाणे येथे त्याच्यावरती गुन्हा क्रमांक 221/2026 कलम 325 भारतीय हत्यार कायदा सह त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचे हत्यार त्यांनी कशासाठी आणलं होतं, का आणलं होतं, कुठून आणलं होतं याचा सविस्तर तपास. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.